पेपरमध्ये बातम्या पण आल्यात की आता रमी या खेळाला ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळेल. मी तर म्हणेन अन्याय तोडून टाका, अन्याय तोडून टाका. त्याचा संबंध असो वा नसो, मंत्रीपद दिलं का खुश. काय मग आता बोलायचं, कोणाला मंत्री महोदय म्हणायची वेळ येईल कधी सांगता येत नाही. म्हणजे तुमच्या समोर यायच्या आधी घरी काही जणांना बोलवलं होतं आणि तिथे मी म्हटलं की पहिल्या प्रथम किंवा अनेक वर्षांनी, कारण काय होतं की आम्ही राजकारणी लोक म्हटल्यानंतर सरकार टिकवायचं असतं. मग कोणाला तरी काहीतरी त्याचा संबंध असो वा नसो, मंत्रीपद दिलं का खुश, सरकार टिकलं. मग त्याला त्यातलं काही कळतंय नाही कळतंय काय माहिती नाही. पण पहिल्या प्रथम किंवा जे मी म्हणालो की बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालंय. कोणतं? रमी क्रीडा. आज पेपरमध्ये बातम्या पण आल्यात की आता रमी या खेळाला ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळेल. तर मंत्री महोदयांनी जे काही उत्तर दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे हा विकास जो काय आम्ही करणार आहोत तो इंडोनेशिया सारखा करणार आहोत. म्हणजे काय की तुम्ही सगळ्यांनी आता सावध राहायची वेळ आलेली. इंडोनेशियातला विकास किती जणांनी बघितलाय, पाहिलाय? मला पण माहिती नाहीये. कृष्णा पाहिलेच करे बाबा, संतोष नाही. त्याच्यामुळे इंडोनेशियातला विकास कसा याची काय माहिती नाहीये. मग ते काय करणार की येऊन 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 डोकं खाणार की बघा तुम्हाला काय आम्ही अमुक देऊ, तुम्हाला तमुक देऊ. आता मग तुम्ही सगळे माझ्या सोबत आलेले आहात, माझ्या म्हणजे शिवसेनेच्या. शिवसेना तुमच्या सोबत आहे आणि तुम्हीच शिवसेना आहात. मग तुमच्यासाठी म्हणून सगळेजण आम्ही मैदानात उतरलोय आणि कालांतराने बघू की ज्यांच्यासाठी उतरलोय तेच गायब. तर असं होऊ देऊ नका. मी आज मुद्दामून तुम्हाला हेच सांगण्यासाठी आलो की लढायचं. हा, आणि एक गोष्ट आता जरा त्यावेळेला शिवसेना प्रमुख जे बोलले होते त्याचा अर्थ आता वेगळे जण काही जण वेगळा लावू शकतात. अन्यायावरती तुटून पडा, आपण म्हणून आता आम्ही तुटूनच पडतो, तसं नाही. मी तर म्हणेन अन्याय तोडून टाका, अन्याय तोडून टाका. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.